हाय, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. आज आहे आमच्या पेपरचा शेवटचा दिवस. आजी डोकं चिरलेली. इकडे भाजी कशाची केली नाही पडत. कशाची भाजी? हुलगा आहे, हुलगा हुलगा आहे. इकडं मनी बाहेर जाय. तुला दूध दिलं ना तर बस. आजी आल्यावर काढते नटापटा म्हणलं मेकअप शेकअप करून आली आजी. आली बाय आले मग तसंच राहते. कालची माणसं आलेली आजी चावतात आजी म्हणलं हो का. इकडे बघ कशी भांडतात. पोळी की दोऱ्याने का बांधले ना त्याचा कोयंदा तुटलेला का? आता हे कापायला चाकू. छानपैकी आता दिवाळी आली आणि काय नको दिवाळी कधी 20 तारखेला ना. पहिली अंघोळ पहिली अंघोळ कसं दिसतंय? छान दिसते. छान दिसतंय ना. ते बी चांगलं कसं पाहिजे माझं. अरे तो ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात नाही. कोणातरी पेजेस फाडले ते दुसरं होतं चांगलं. काय मम्मी काय करते? मम्मी काय मारते माहिती. आज हुलग्याची भाजी भाजलं आणि शिजाय घातलं. शिजून परत ना फोडणी दिली. एकटा कुटाणा बघा त्या हुलग्यात. आपण कसं हुलग्याची भाजी म्हणजे भिजून खाण्यापर्शी शिजून खायची. कारण की त्याचं ती लाल पाणी जे असतं का नाही ते आपल्या शरीराला एकदम मस्त असतं. मी आता तीच म्हणणं होते. मला वाटलं तुम्ही पाणी ओतून देता. नाही पाणी नाही ओतून देत. ते शरीराला आपल्या इतकं भारी आरोग्य. कारण की आम्हाला का नाही विज्ञान विज्ञान पहिली हुलग्याची माणसाला पहिला ताप आला, थंडी आली, काय झालं माडगं करायची खायची लोक माडगं करून. तर नुसती हुलग्याची भाजी आठवड्यात एकदा तरी तुम्ही खात जा. तर इतकं भारी असतं का नाही शरीराला. म्हणून आमच्यात मी ती नाही टाकत. मी काय करते भाजून शिजाय. आणि पालक आपण शिजवतो ना पालकाचं पाणी असतं का नाही ते पण नसतं होतून त्याचं. आणि आम्ही पहिले इतकं गावरान हुलग नुसतं कोरडच खायचो. भाजायचे ना आमची आई शिजाय घालायची. असला लांबवर वास सुटायचा का नाही. ती नुसतं आम्ही मीठ टाकून ती कोरड्याच हुलग्याच्या गोगऱ्या. परत ना ते मूग एका शिजाय टाकायची आमची आई. आम्ही ती काय करायचो त्याचं पाणी प्यायचो त्या हुलग्याचं. त्याच्यामुळं कसं आमचं शरीर म्हणजे पहिलं खाणं म्हणजे हुलग्याच्या गोगऱ्या असतात. हुलग्याच्या पाणी प्यायचो त्याचा रसा. पाणी होतं मीठ टाकून प्यायचो. हरभऱ्याची माहिती होत मला. आणि परत ना मुगाचं बी इतकं भारी लागायचं. त्या तिकडं लांबवर वास सुटायचा त्या हुलग्याचा मुगाचा. आणि तीळ लोकांनी काढून असं उभा करायची. अशी उभा करायची. तर आम्ही काय करायचो असं नुसतं वटीत घ्यायचं आणि तीळ कोरडच खायचो. असलं भारी लागायचं. मला ते तिळाचे चॉकलेट खायची म्हणजे तिळाच्या चॉकलेट. त्याच्यामुळे कसं आमचं सिरियल म्हणजे एकदम आणि लय खाल्लेलं म्हणजे काय कडधान्य पहिलं लय म्हणजे लय ते आम्हाला नादच लय. अजय तिळाचे बुकटीचे चॉकलेट असते ना वरनं कॅडबरी असते ते मी चॉकलेट खात होते. त्यातलं तिळाची बुकटी मी काढून फेकली फक्त चॉकलेटच खाल्ले. नाही आम्ही तीळ पण लय खाल्लं. मूग पण लय. हुलग्याचं तर पाणी इतकं प्यायचं. पहिली लोक माडगं करायची. ज्याला बरं नाही का नाही त्याला ती माडगं ते वैरूनच द्यायचं आणि ती अशी प्यायची. आणि गुळ साखर तरी कुठली नाही. साखर बी नाही गुळ बी नाही. मीठ टाकून
पहिलेही गुळचाट पदार्थ ही काहीच नव्हतं. गुलाबजाम तरी होतं का नाही? कुठं गुळ काढायची कशाचं तिकीट निघायचा. होय अजय, गुलाबजाम तरी होतं का नव्हतं दिवाळीला? गुलाबजाम नाही, लाडू नव्हतं पहिलं. कवची खवा होता का? खवा असायचा. हा, मग त्या खवापासून गुलाबजामुन बनवायचं आणि ते तळायचं. आणि त्याला काही साखर आहे का काय खायला? नुसतं गुरांचं ते दूध आटवायचं आणि तीच खायचं. हा, हे पण खवा, दूध, दही. पहिलं गाड घेतली दही. आणि आमची चुलती काय करायची, ती ताक करायची आणि खटलं मोठं. ती जर ही राहिलं ना, भाकरी जर राहिल्या ना, मग पोरं येस्तोवर त्या ताकात ती बाजरीचं तुकडं. तुला चुलती होते हायवे म्हणजे? मग काय, भिजाय टाकायची. मग ती आलं की आम्ही ती बाजरीचं तुकडं ती ताकातलं असो खायचो, असो भारी लागायचं. काय अगं पहिलं खाणं म्हणजे काय सांगते, आता काहीच खाऊ वाटत नाही, काहीच. मग पहिल्यासारखं बनवत तरी जा, आम्हाला तरी खायला भेटत. बनवायला नाहीच तर काय बनवती एवढं. फुल खायत की तू म्हणली तसं आधी. माडगं वय काय ती? हा, तीच मीठ टाकून माडगं खायचो. आणि ती ताकात भिजाय घातलेलं ती बाजरीची भाकरी ती काय ती. मग आपल्याकडे ताक असतं की ताकात ती काय ती? आणि आता काय ती गावरान गुराचं ताक येतावा, ते आता जर्शियांचं गावरान गुराचं ताक. आपल्यात गावरान गाय आहे की? आणि ते चुलीवरील काय डेऱ्या होत्या काय? पहिल्या डेऱ्या नव्हत्या, डेऱ्या होत्या. काय माणूस स्वतःला खायचं, डेअरीला नव्हतं घालत. म्हणजे कितकाला दूध निघलं तरी. हा, डेअरी म्हणते. मला वेगळंच ऐकू येत होतं काय. आताची माणसं आजारी, त्यांना काम व्हायला, त्यांना धंद व्हायला, उलसे काम केली. गाय 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 ग हात टिकून वाजते, तिने हात टिकून उठते. नाही बाबा, मी नाही उठत. मी अगं तुझं लांबी होत अजून, तुला काय काम का धंदा आहे? मग काय, तुम्ही किती कामाला लावता मला. ही व्हिडिओ काढणं पण एक कामच आहे. ही हाती असं ताटून धरून किती हात दुखते. इकडे मी काढते आणि इकडे माझ्याकडे हिडीव ताटून जाते. बघा मैत्रिणींनो, ही ताटती. हा बाय कर सगळ्यांना, हात आले. हा मस्त आमचं शिकाय हो का, त्या शिक्यावर बटर जे आणले तर इथं गोठवली, त्या बटराकडे बघायला ते सुद्धा आमच्या ह्या काही दुधाला आणि ती भाकरीच्या टोपल्याला. तरी मुंग्यांनी शोध लावलाय तिथं मुंग्या काय करते ते, तिथं जाते ते कुठे जाते आणि अशा वैताग देते त्या. झाली बरं का भाजी आमची. चूल पिटली. हा वाढू दे मस्तपैकी. आता चूल पिटली, भाजी शिजती. आमची कढई आणि चूल सारखीच आहे. किती घासली ना कढई तरी आमची कढई निघत नाही, कारण चुलीवलीच आहे ना ती मुळातच. आणि तिच्या बघार भाजीच खाऊ वाटत नाही आम्हाला, का चव लागते तिच्या त्या कढईतलीच. पांढरी कढई आहे की आम्हाला, 2-3 कढई आहेत, पण आम्ही कसं पांढरा तवा पण होता, पांढरा तवा काळा तवा झालाय. आणि ती चपात्याचा डबा तेलालाच केलाय. आता ह्यात ज्ञानेश्वरीने मीठ टाकलं. आता ह्यात शेंगदाणं कुठलं खलबत्त्यात. आमची काय लाईट चालत नाही, आम्हाला काय लाईट नाही. आता दिवाळीला आमचं कसं व्हायचं, कारण आमची झाडं तर जळायला लागली. आम्हाला पाणी आहे पण आम्हाला मोटर नाही, लाईट आमची कसलीच चाला ना. हो बघू शकता तुम्ही, आमची झाडं पार सुकून गेले. ती काय तुम्हाला सांगायचं, सगळा पिवळा पिवळा पाला आणि हिन झालाय, पण कुणी लक्ष देना. यायची लाईट आणि लाईट कुठं गेली काय अजून कवा येते. आता पाणी आम्हाला काय म्हणतात ना तसं आमचं सगळी आम्ही सारखी अडचणीतच सापडतोय. आणि आमच्या काय झाले, तळ्यातली मोटर चालू करण तर त्या बी वायरी तळ्यात, मोटर तळ्यात, ती बी मोटर चालणार ना. आमचं इथं अवघड होऊन बसलंय. पाणी तर लाईटी नाही, त्या लाईट आहे तर पाणी नाही. आमचं असलं अवघड झालं. ज्ञानेश्वरी सारखी उलतं तिला भूक लागली. आता भाकरी करायची ते, तिला वाटतंय कधी कशी होईन का. उठल्यापासून ज्ञानेश्वरीने तो काम केलं. नुसता अभ्यास करते, नुसता आल्यापासून बी निर्बळ बी आल्यापासून बी. खरं सांग, मी रात्री 11 पर्यंत अभ्यास करत होती का नाही काय माहिती. तुम्ही मोबाईल बघता का अभ्यास करता? अण्णा तो
तुझ्या समोर झाडा मोठ्या मोठ्याने लाऊड स्पीकरने वाचत होती. होय वाचत होते का? बरोबर. तुम्ही फोन बघत होता इतक्या मोठ्या आवाजात, तुम्हाला कसं काय होणार? हा. काय करत होते? अभ्यास करत होती का? शिबीचं काय चाललंय? चल डोकावती इकडून, तिला बाहेर जाते, कुत्र्यांना ध्यान राखती. कुत्र्यांनी 2 मारले, ती चेअर आणली होती, 2 राहिले ती. आता ती काय करते, कुत्र्यांना ध्यान राखून बाहेर उभा राहते. आता हिचं तर लय चाललंय. जा ती बी बघती बाहेर काय आहे काय नाही. आणि का दोघी त्या भांडणं करते त्या. आपण लईच बोर केलं काय? त्या बघ तो कशा भांडणं करते त्या. आणि ही काय करते मोठी, तिला चेवंदाळू घेते नुसती. कारण तिची जी जोडीची मिली ना, त्याच्यामुळं. आपण काय लईच माणसांना बोर केलं काय? बघ किती मिनिटं झालं. दर बाय सगळ्यांना. बाय बाय. आम्ही लईच बोर केलं. 10-11 मिनिटाचा व्हिडिओ होता आला. ओके बाय बाय. बाय शुभ सकाळ. आणि आमच्या आजीने व्हिडिओ काढलेला कसा वाटला ती पण नक्की कमेंट करा. मस्त, मला लय आवडतं, कारण की मला बोलायला इतकं आवडतं. मला लय बोल. आणि काय नाही, मी मला कळतंय असं, मी तर सोशल मीडियावरती आहे त्यामुळे मला तर काय वाटत इतकं. आणि मला चांगलं काय, आपल्याला चांगलं बोलायचं, आपल्याला काय वाईट बोलायचं का? आणि आपण कसं आपलं हाय ते खरं, कुठली गोष्ट हाय ते खरं हाय ते दाखवायचं. मी अंगणवाडी म्हणजे आपले पप्पा किती कोरोनापासून का नाही व्हिडिओ काढतात का नाही, आणि मी त्यावेळेस बालवाडीत होती का नाही कोरोनाच्या वेळेस, मग तेव्हापासून मला म्हणजे कळतंय असं मी तर का नाही सोशल मीडियावरती आहे. टिकटॉक